सोलापूर शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी समस्या समोर आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी अशी जोरदार मागणी महापालिकेच्या सभागृहात करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत आज महिलांच्या मूलभूत सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला. स्वीकृत नगरसेवक तथा पत्रकार मनीष केत यांनी शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची अत्यंत कमतरता असल्याचे अधोरेखित केले. पुरुषांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना महिलांनी काय करायचं असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेत मंजूर झालेला 1 कोटी रुपयांची निधी अपुरा असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र आणि विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सार्वजनिक शौचालयांसोबत पिंक टॉयलेटची संख्या वाढविण्यासाठी मागणी केली. तसेच महिला स्वच्छतागृहांची जबाबदारी महिला बचत गटांना देण्यात यावी असा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. या मागणीनंतर सभागृहात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. नगरसेविका ऋषाली चालुक्य यांनी मनीष केत यांचा आभार मानत सभागृहातील सदस्यांना त्यांच्या अभिनंदनाचे आवाहन केले. यावेळी महिला नगरसेविकांनी बेंच वाजवत या मागणीचे स्वागत केले. दरम्यान महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. महापालिका अजूनही आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या मोकळ्या जागावर व्यापारी संकुले उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. महिलांसाठी स्वच्छ घराची सुविधा आणि महापालिकेची स्वावलंबनाची गरज या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावर आज सभेत जोरदार चर्चा झाली. आपण एखाद्या जाहिरात एजन्सीला दिले तर त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मेन रस्त्याच्या डिवायडरमध्ये जे झाडे आहेत त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी आपण टँकरचं टेंडर काढलं जाते. जर समजा त्या ठिकाणी आपण एखादं बोर मारलं आणि ठिबक सिंचनची लाईन केली तर कायमस्वरूपी तो प्रश्नही मिटेल आणि टेंडरचे पैसे आपले महानगरपालिकेचे वाचतील. विजापूर रोडवर भाजी विक्रेते बसतात, परंतु त्याच रोडवर ITIच्या समोर आपली रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते काढून तेथे भाजी विक्रेत्यांना जर आपण बसवले तर त्या ठिकाणीही आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि रस्ताही रिकामा होईल. शहराच्या रस्त्याच्या कडेला अनधिकृत किती टपऱ्या आहेत, ज्या टपऱ्या रस्त्याच्या मधोमध आहेत त्यांना काढून टाका. पण ज्या टपऱ्यांचा काही त्रास होत नाही त्यांना जर आपण पावती दिली आणि त्यांना अधिकृत केलं तर सोलापूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगारही मिळेल आणि त्यातूनही उत्पन्न मोठ्या प्रमाणात या महापालिकेला मिळेल असं मला वाटतं. मध्यंतरी मी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते. एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो. दुसरा होता महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र मूत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्यात अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली. तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला शी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाहीत. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये BP असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र मुताऱ्या महिलांसाठी दिसत नाहीत. आणि जर महिलांनी ते अडून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाहीत. तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथं सांगतो महिलांसाठी, की कर्ण मरणासन्न अवस्थेत होता. कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राशी प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला. माझे एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं? त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहेस.
ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, तू बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि तेच तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तेच पाप तुझ्यासाठी आज इथं आणले. महिलांना मला सांगायचंय की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल. तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी तरी मला वाटते ते कमी पडत आहेत. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. तर पुरुष मंडळींना तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये मुताऱ्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय.